JavaScript is the most popular programming language. It is the programming language of the web. कुठलं एखादं वेब ॲप्लिकेशन असेल, वेब ॲप्लिकेशन म्हणजे काय, ब्राउझर यूज करून तुम्ही जे काय रन करता, तर त्या ब्राउझर थ्रू एखादं काय फॉर्म फिलअप करत असाल किंवा आता कुठले ऑनलाईन ॲडमिशनसुद्धा असेल, तर ऑनलाईन ॲडमिशनच्या वेळेसुद्धा काय केलं जाते, तुमचं रजिस्ट्रेशन करता, तर रजिस्ट्रेशनच्या वेळी काय करता, एखादी URL दिलेलं असते, त्या URLमध्ये जात आहे, त्यानंतर ते जे काय होम पेज तयार ओपन होते तिथं तुम्ही रजिस्ट्रेशन करता. त्यानंतर रजिस्ट्रेशनला जे काही डिटेल दिले असतील तिथले तुमचे जे काही क्रेडेन्शियल्स क्रिएट होतील ते लॉग इन क्रेडेन्शियल्स यूज करून परत लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमचे डिटेल्स सगळे फिल करताय, डॉक्युमेंट अपलोड वगैरे करताय. ह्या ज्या काही सगळ्या स्टेप्स आहेत ते कुठं ब्राउझर यूज करून करत असताय. मग तशी जी काही ॲप्लिकेशन्स असतील की जिथं काय ब्राउझर यूज केला जातो तिथं काय असेल, जावास्क्रिप्टचा यूज होते. त्यामुळं जिथं जिथं वेब प्रोग्रॅमिंग कन्सेप्ट असतील किंवा वेब ॲप्लिकेशन तयार करायचे तिथं सगळीकडे काय जावास्क्रिप्ट यूज केले जाते. तर जावास्क्रिप्ट काय इझी टू लर्न, शिकायला एकदम सोपे आहे, कारण जो काय कोड असेल तुम्ही राईट करून सिम्पल ब्राउझर असेल तर ब्राउझरमध्ये रन करून तो बघू शकताय. त्यानंतर लर्निंगसुद्धा त्याचं काय इझी आहे, काय एवढे टफ कन्सेप्ट काय नाहीत जावास्क्रिप्टमध्ये. नंतर जावास्क्रिप्टचं एखादं एक्झाम्पल की जिथं काय केले, हा हेडिंग टेस्ट दिलेला आहे, S2 हेडिंग. S2मध्ये काय केलं आहे, राईट केले माय फर्स्ट जावास्क्रिप्ट, सिम्पल हेडिंग आहे. त्यानंतर एक बटन घेतलेलं आहे, क्लिक मी टू डिस्प्ले डेट अँड टाईम. हे सिम्पल बटन आहे, बटन इज अ HTML एलिमेंट. आता बटन कसं क्रिएट केलं आहे, बटन यूज केले, त्याच्यामध्ये जो काय त्या बटनला टेक्स्ट द्यायचा आहे तो इथं राईट केला आहे बटनमध्ये. टेक्स्ट कुठला आहे, क्लिक मी टू डिस्प्ले डेट अँड टाईम, क्लिक मी टू डिस्प्ले डेट अँड टाईम. ज्यावेळी काय करतो ह्या बटनवरती क्लिक करतोय त्यावेळी काय होते, पेज रिफ्रेश होत नाही. काय होते, आता हे सिलेक्ट केलेलं रन केलं, सिलेक्ट केलेलं टेक्स्ट आहे, पेज ज्यावेळी रिफ्रेश केलं तर काय होणार आहे, तुमचा हा सिलेक्ट केलेला टेक्स्ट जाईल, परत तुमचा नॉर्मल असा आहे असा टेक्स्ट दिसेल. मग मी क्लिक केलं की काय होते, हा पोर्शन कंप्लीट रिफ्रेश होत नाही, फक्त काय जेवढा पोर्शन असेल तिथं फक्त ते कंटेंट चेंज केले जाते. आता इथे हे कंटेंट येते ज्यावेळी या बटनवरती क्लिक करतोय त्यावेळी. आता हे कशामुळे येते, इट इज ऑल्सो पार्ट ऑफ युअर जावास्क्रिप्टचा पार्ट असेल. आता हे कंटेंट कशामुळे डिस्प्ले होते, तर हे कंटेंट डिस्प्ले काय होते इथं डेट फॉर्मॅटमध्ये किंवा डेट टाईम फॉर्मॅट इथं डिस्प्ले होतोय, स्टँडर्ड टाईम जे काय आहे ते. आता हे डिस्प्ले होताना काय यूज केले, इथं डेट फंक्शन कॉल केले. आता हे राईट होताना कुठं राईट होणार आहे, इनरी HTML, म्हणजे तुमचा जो काही एलिमेंट असेल की ज्याचा ID काय असेल, डेमो असेल, त्या एलिमेंटसाठीचे कंटेंट कशाने डिस्प्ले होतील, ह्या डेट फंक्शनचे जे काय रिटर्न व्हॅल्यू असेल किंवा डेट फंक्शन जे काय टेक्स्ट रिटर्न करेल त्या व्हॅल्यूने काय केलं जाईल, तुमचा तो एलिमेंट की ज्याचा ID डेमो आहे. आता इथं पॅराग्राफ एलिमेंट आहे, त्याचा ID काय दिला आहे, डेमो. तर ID डेमो आहे, त्यामुळं डेमो ID असणाऱ्या एलिमेंटच्या ठिकाणी इथं कंटेंट काय येतील, तुमचे जे काय डेट फंक्शन जी काय व्हॅल्यू रिटर्न करेल ती व्हॅल्यू इथे येते, फ्रायडे ऑक्टोबर 16, 2020. आता समजा मी काय हे सिम्पल रन केले, इथं कुठला टेक्स्ट आहे का, पॅराग्राफ टेक्स्ट काय नाही, इथं राईट करतोय काय हॅलो, रन केलं, इनिशियली काय येते, इथं हॅलो येते. हॅलो हे कशामुळे राईट झाले, P/P मध्ये हॅलो लिहिले ते इथं राईट झाले, पण हे कंटेंट मला चेंज करायचे आहेत, तर त्यावेळी काय तुम्ही करू शकता, जावास्क्रिप्ट थ्रू करू शकता. मग आता कुठल्या इलिमेंटमधले कंटेंट चेंज झाले पाहिजे ते कशावरती डिपेंड असणार आहे, तर आता ह्या P एलिमेंटमधले काय HTML एलिमेंट, आता P एलिमेंटमध्ये जे काय हॅलो आहे ते टेक्स्ट मला चेंज कशाने करायचं आहे, दुसऱ्या टेक्स्टने. त्यासाठी काय यूज करायला लागेल तुम्हाला, इनर HTML. हे एक सिम्पल काय ह्याचं जावास्क्रिप्टचं एक्झाम्पल आहे. मग ज्यावेळी मी काय करतो इथे क्लिक करतोय त्यावेळी हॅलो रिप्लेस झाले काय या व्हॅल्यूने. मग ही व्हॅल्यू कशाचा रिझल्ट असेल, डेट फंक्शन कॉल केलेल्याचा रिझल्ट असेल. मग करंट डेट टाईममध्ये जी काय असेल डेट फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करेल ती इथं डिस्प्ले होते, P/P की ज्याचा ID काय आहे, डेमो आहे. तुमची दुसरा एखादा एलिमेंट दिला तरीसुद्धा तिथं काय होईल, ती व्हॅल्यू तिथं रिप्लेस केली जाईल. असं जावास्क्रिप्टचा यूज होते. त्यानंतर 3 जे पार्ट आहेत कुठले, HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट. तर कुठलं एखादं वेब ॲप्लिकेशन असेल तर वेब ॲप्लिकेशन तुम्हाला HTML असेल ते कंटेंट डिस्प्ले करायसाठी. त्यानंतर CSS कशासाठी असणार आहे, त्या कंटेंटला तुम्हाला ओव्हरऑल लुक जो द्यायचा आहे
एखादे कंटेंट बोल्डमध्ये, इटालिक स्टाईलमध्ये किंवा वेगळ्या फॉन्टमध्ये, कलरमध्ये द्यायचं असेल त्यावेळी CSS यूज करणार. आणि त्या कंटेंटमधले कंटेंट किंवा त्या पेजमधले जे काही कंटेंट असतील ते कंटेंट जर तुम्हाला काय करायचं असेल, चेंज करायचे असतील, तर त्यावेळी जावास्क्रिप्टचा यूज करू शकताय तिथं. आता बेसिक इंट्रोडक्शन दिले जावास्क्रिप्ट. सो जावास्क्रिप्ट कॅन बी चेंज द HTML कंटेंट. जावास्क्रिप्ट काय करते, तुमचे HTML कंटेंट चेंज करू शकते. मग आता HTML कंटेंट चेंज करायसाठी मोस्ट कॉमनली यूज्ड मेथड, HTML मेथड कुठली असणार आहे, गेट एलिमेंट बाय ID. आता तुम्ही ID आणि क्लास ॲट्रिब्यूट बघितलेत CSS मध्ये सुद्धा, गेट एलिमेंट बाय ID आणि गेट एलिमेंट बाय क्लास. आता एखादा HTML एलिमेंट आहे की ज्याचा ID काय असेल, काय आपण डिफाईन करू, तो त्या एलिमेंटचे कंटेंट जर चेंज करायचं असेल तर त्यावेळी मेथड कुठली यूज केली जाते, HTML मेथड गेट एलिमेंट बाय ID मेथड. आता इथे एक्झाम्पल शो केलं आहे, काय बघायचं, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID डेमो डॉट इनर HTML इज इक्वल टू हॅलो स्क्रिप्ट. आता हे स्क्रिप्ट रन करून बघितली. रन केल्यानंतर काय होते बघा, इथे एक बटन दिले, त्यानंतर हा टेक्स्ट आहे S2 टेक्स्ट. इथे सिम्पल टेक्स्ट ज्यावेळी क्लिक करतोय त्यावेळी काय होते, तो टेक्स्ट चेंज होतोय कशाने, इथं जो प्रिव्हियस जो काही टेक्स्ट असेल तो टेक्स्ट चेंज होतोय कशाने, रिप्लेस होतोय दुसऱ्या इनर HTML मध्ये जो काही टेक्स्ट दिला असेल त्याने, हॅलो जावास्क्रिप्ट. मग हॅलो जावास्क्रिप्ट कशाचा पार्ट आहे, तुमच्या इनर HTML. तुमचे जे काही कंटेंट तुम्हाला काय करायचे चेंज करायचे ते तुम्हाला इथं इनर HTML मध्ये इक्वल टूच्या पुढं इथं राईट करायचे आहे डबल कोटमध्ये. आता इथं शो केले बघा, काय केले, तुमचं S2 एलिमेंट आहे पहिला, फर्स्ट ॲज इट इज डिस्प्ले विल कंटेंट, व्हॉट कॅन जावास्क्रिप्ट डू, व्हॉट कॅन जावास्क्रिप्ट डू. त्यानंतर P पॅराग्राफ एलिमेंट आहे, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, जावास्क्रिप्ट कॅन चेंज द HTML कंटेंट. ज्यावेळी रन करताय त्यावेळी टेक्स्ट येतोय, जावास्क्रिप्ट कॅन चेंज द HTML कंटेंट. त्यानंतर एक बटन घेतलेलं आहे, बटन स्लॅश बटन. बटनचं नेम काय आहे, क्लिक मी टेक्स्ट असेल. ह्या क्लिक मी टेक्स्टला काय केलं आहे, टाईप इज इक्वल टू बटन दिलं आहे. आता ज्यावेळी एखादे HTML एलिमेंट असेल तर त्याचे वेगवेगळे काय बटन असेल तर त्याचं टाईप बटन असेल, इनपुट एलिमेंट असेल तर त्यावेळी टाईप इनपुट असेल. वेगवेगळे तुमचे काय असेल HTML एलिमेंट्स असेल ते तुम्ही वेगवेगळ्या टाईपच्या व्हॅल्यूज यूज करून वेगवेगळे HTML एलिमेंट क्रिएट करू शकता. आता इथं ऑन क्लिक इव्हेंट आहे. ऑन क्लिक म्हणजे काय, ज्यावेळी माऊस याच्यावरती ओव्हर करतो आणि मी क्लिक करतोय त्यावेळी काय झालं पाहिजे, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID डेमो डॉट इनर HTML. ज्या डॉक्युमेंटमधला ज्या एलिमेंटचा ID काय आहे, डेमो आहे, त्या डेमो ID कुठल्या एलिमेंटचा आहे, P पॅराग्राफ एलिमेंटचा ID डेमो आहे. त्याच्यातले जे काही कंटेंट असतील हे कंटेंट ते कशाने चेंज करा, ती व्हॅल्यू इथे दिली, इनर HTML इज इक्वल टू हॅलो जावास्क्रिप्ट. तुमचे हे जे कंटेंट, आता इथं मला काय करायचं आहे, हॅलो समजा तर तुमचं नाव लिहायचं आहे समजा, किंवा हॅलो SYCSE रन केलं तर मी ज्यावेळी इथं क्लिक करतो त्यावेळी काय येते, हॅलो SYCSE. इथलं कंटेंट कशाने रिप्लेस होणार आहे, इनर HTMLला जी व्हॅल्यू देईल त्या व्हॅल्यूने त्या एलिमेंटचे कंटेंट काय होतील, चेंज होतील. अशा टाईपने आपण काय करू शकतो, जावास्क्रिप्ट यूज करू शकतो. हे सिम्पल एक्झाम्पल दिले. नंतर इथं आता बल्बचं एक्झाम्पल दिले. काय केले बघा, टर्न ऑन लाईट, टर्न ऑफ लाईट. आउटपुट कसं आहे बघा, ह्या बटनवर क्लिक केले काय होते, बल्ब ऑन झाल्यासारखं दिसते. त्यानंतर इथं क्लिक केले काय होते, ऑफ झाल्यासारखं दिसतं. मग त्यासाठीचा कोड काय केला आहे बघा. आता हे टर्न ऑन टर्न ऑफसाठी इथं ऑन होतंय, इथं ऑफ होतंय. आता इथं काय कलर चेंज होते का काय होते, तर काय घेतले, दोन वेगवेगळ्या इमेजेस आहेत. ही एक डिफॉल्ट इमेज आहे आणि त्यानंतर ही एक इमेज आहे, दोन इमेज आहेत GIF इमेजेस. आता कोड बघा, इथं S2 नॉर्मल टेक्स्ट, त्यानंतर P नॉर्मल पॅराग्राफ टेक्स्ट, त्यानंतरचा परत एक P दिला आहे, हा P टेक्स्ट आहे. आता ॲक्च्युअल कंटेंट तुमची इथं आहेत. आता इथं काय दिले, फर्स्ट बटन आहे, त्यानंतर इमेज आहे, त्यानंतर एक बटन आहे. मग आता हे जे बटन आहे ते बटन कसं क्रिएट केलं आहे, बटन स्लॅश बटन, त्यामध्ये काय दिले, टर्न ऑन द लाईट. मग बटनवरचा टेक्स्ट काय येईल, टर्न ऑन दी लाईट. त्यानंतर इमेज दिली, इमेज SRC इज इक्वल टू पिक्चर बल्ब ऑफ डॉट GIF स्टाईल विड्थ
100 पिक्सेल ही इमेज आहे. मग बाय डिफॉल्ट इमेज कुठली आहे, पिक बल्ब ऑफ डॉट GIF ही GIF इमेज दिली, बल्ब ऑफ असतानाची इमेज आहे. त्यानंतर सेकंड अनादर बटन क्रिएट केले, बटन स्लॅश बटन कुठलं, टर्न ऑफ द लाईट टेक्स्ट. आता ह्या बटनवरती क्लिक केल्यानंतर काय झालं पाहिजे ते आता कसं डिफाईन केले बघा इथं. ऑन क्लिक इव्हेंट, ऑन क्लिक म्हणजे काय, ह्या बटनवरती ज्यावेळी क्लिक करतोय त्यावेळी काय झालं पाहिजे, SRC इज इक्वल टू पिक बल्ब ऑन डॉट GIF, म्हणजे SRC ॲट्रिब्यूट चेंज होणार आहे किंवा SRC ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू चेंज झाली पाहिजे आणि तिथं काय आली पाहिजे, पिक बल्ब ऑन डॉट GIF. इनिशियली SRC ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू काय आहे तुमच्या ह्या इमेज, ही जी काही इमेज आहे बाय डिफॉल्ट, तर त्याची SRC ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू काय आहे, पिक बल्ब ऑफ डॉट GIF. ती ह्या बटनवरती क्लिक केल्यावर काय होणार आहे, SRCची व्हॅल्यू पिक बल्ब ऑन डॉट GIF. बल्ब ऑफ होते ते बल्ब ऑन GIF कॉल केले जाईल. त्यावेळी तुम्ही परत काय करताय, हे जे सेकंड बटन आहे त्या बटनवरती क्लिक करताय त्यावेळी SRCची व्हॅल्यू परत काय होणार आहे, पिक बल्ब ऑफ, जी ओरिजिनल जी होती ती येणार आहे. किंवा इथं तिसरी इमेज दाखवली तर काय होईल, ती थर्ड इमेज दिसेल तुम्हाला. ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर ऑफ झालेल्याचं इमेज कॉल केले जाईल. आता हे राईट करताना कसं केलं आहे बघा, ऑन क्लिक इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID माय इमेज. माय इमेज काय असणार आहे तुमच्या, माय इमेज माय इमेज हा ID असणारा इलिमेंट, त्याचे कंटेंट चेंज होणार आहेत. मग माय इमेज ID कोणाचा आहे, या इमेज जो एलिमेंट आहे त्याचा ID काय दिला आहे, माय इमेज. इथं समजा मी माय इमेज 1 केलं, रन केलं, इथं क्लिक केलं, काय होते का, काय होत नाही का, कारण गेट एलिमेंट बाय ID इमेज मेथड काय करते, तुमच्या IDनी सर्च करणार आहे, माय इमेज नाही, त्याच्याऐवजी काय आहे, माय इमेज 1 आहे. त्यामुळे रन केलं काय होते, टर्न ऑन द लाईट. इथं हे बटन कुठलं आहे, इथं ID पहिल्याचा आहे, हा दुसऱ्याचा आहे. इथं माय इमेज 1 केलं, रन केलं, काय आलं, ऑन झाला, क्लिक केलं, ऑफ झाला. इथं जो काय ID असेल तो ID सेम ॲज इट इज पाहिजे. तुमचा जो काही इलिमेंट चेंज होणार आहे किंवा इलिमेंटचा पार्ट त्याचा ID, त्याचा जो काय ID असेल तो आणि हा इथला ID सेम पाहिजे. तुम्हाला काय चेंज करायचं ते इथे डिफाईन करायचं आहे. डॉट नंतर कुठला, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID इन ब्रॅकेट सिंगल कोट ID नेम डॉट SRC व्हॅल्यू चेंज करायची आहे. त्यामुळे काय लिहिले ते SRC इज इक्वल टू पिक बल्ब ऑन GIF. हे एक सेकंड एक्झाम्पल आहे कशाचं, जावास्क्रिप्टचं. त्यानंतर काय दिले बघा, जावास्क्रिप्टनं काय करता येते, जावास्क्रिप्ट कॅन चेंज द HTML स्टाईल CSS. आता HTML स्टाईल CSS किंवा CSS किंवा स्टाईल शीटसुद्धा काय करू शकता तुम्ही, जावास्क्रिप्ट यूज करून चेंज करू शकता. आता इथे एक्झाम्पल दिले, इथं दिले काय HTML ॲट्रिब्यूट. जावास्क्रिप्ट कॅन चेंज द HTML ॲट्रिब्यूट व्हॅल्यूज. HTMLचे जे काही ॲट्रिब्यूटच्या व्हॅल्यूज होत्या त्या व्हॅल्यूज म्हणजे काय, SRC ॲट्रिब्यूट होता, तर SRC ॲट्रिब्यूटमधल्या व्हॅल्यू ज्या काय होत्या इमेजच्या, त्या तुम्ही व्हॅल्यूसुद्धा जावास्क्रिप्ट थ्रू चेंज करू शकता. त्यानंतर जावास्क्रिप्ट थ्रू काय करू शकता तुम्ही, HTML स्टाईलसुद्धा चेंज करू शकता. आता HTML स्टाईल म्हणजे काय, आता इथे दिले बघा, हे दोन्हीमध्ये डिफरन्स काय बघा. इथं काय दिले, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID नेम डॉट, इथं स्टाईल ॲट्रिब्यूट दिला आहे. इथं वरती काय दिलं आहे, डॉट इनर HTML दिले, इनर HTML. आता इथं स्टाईलमध्ये काय दिले, फॉन्ट साईज इज इक्वल टू 35 पिक्सेल. ज्यावेळी काय करतोय, ही स्क्रिप्ट रन केली जाईल, इथं क्लिक करतोय त्यावेळी काय होईल, ज्या एलिमेंटचा ID काय डेमो आहे, ह्या पॅराग्राफचा ID काय डेमो आहे. बाय डिफॉल्ट जावास्क्रिप्ट कॅन चेंज द स्टाईल ऑफ HTML एलिमेंट. हे कसं राईट केलं आहे, डिफॉल्ट फॉन्ट साईज असेल त्याच्यामध्ये. ज्यावेळी मी इथं क्लिक करतो त्यावेळी काय होणार आहे, स्टाईल डॉट फॉन्ट साईज 35 पिक्सेल. ज्यावेळी क्लिक करतो त्यावेळी काय होते, ह्या टेक्स्टची जी काय फॉन्ट साईज असेल ती काय होते, चेंज होते. ते जी काय डिफाईन केली असेल तेवढी येईल. रन केलं, क्लिक केलं, काय होते 15 पिक्सेल आले किंवा 25 केले, रन केलं, डिफॉल्ट कुठले जी काय असेल ते 16 किंवा 14 पिक्सेल. नंतर क्लिक मी केलं काय ते चेंज होते डिफॉल्ट स्टाईल. सो यू कॅन चेंज द स्टाईल CSS स्टाईल ऑफ HTML एलिमेंट विथ द हेल्प ऑफ जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्टचा यूज कशासाठी असणार आहे, तुमचे
HTML कंटेंटसुद्धा चेंज करू शकता, हा टेक्स्ट कंप्लीट टेक्स्टसुद्धा चेंज करू शकता, प्लस त्याची स्टाईलसुद्धा चेंज करू शकता. नंतर नेक्स्ट पार्ट जावास्क्रिप्ट कॅन ऑल्सो हाईड HTML इलिमेंट. एखादा HTML इलिमेंट असेल तो हाईड करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही जावास्क्रिप्टचा यूज करू शकताय. मग त्यासाठी काय केलं जाते, डिस्प्ले प्रॉपर्टी यूज केली जाते. स्टाईलची डिस्प्ले प्रॉपर्टी, त्याची व्हॅल्यू नन. आता यूज करताना कशी केली बघ, बटन दिले, बटन ऑन क्लिक इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID डेमो डॉट स्टाईल डॉट डिस्प्ले इज इक्वल टू नन. ज्यावेळी काय करतो इथं ह्या बटनवरती क्लिक करतोय, इनिशियली काय एक हेडिंग आहे, एक पॅराग्राफ टेक्स्ट आहे. इथं क्लिक केलं काय होते, हा पॅराग्राफ टेक्स्ट जातोय, रिमूव्ह होते. इथं जर क्लिक केले काय होते, पॅराग्राफ टेक्स्ट रिमूव्ह होते किंवा हाईड होते. हाईड होते कशामुळं, की इथं स्क्रिप्ट काय लिहिलं त्यासाठी स्टाईल डॉट डिस्प्ले इज इक्वल टू नन. त्यामुळं काय होते, डेमो ID असणारा, डेमो ID ह्या पॅराग्राफचा ID आहे. पॅराग्राफमध्ये जे काही कंटेंट असतील ते काय केलं जाते, त्याचं डिस्प्ले नन केलं आहे, त्यामुळं ते कंटेंट हाईड होते. त्यानंतर जावास्क्रिप्ट कॅन शो द HTML एलिमेंट्स. जावास्क्रिप्ट थ्रू तुम्ही काय करू शकता, HTML एलिमेंट तुम्हाला जर शो करायचं असेल तर त्यावेळी सुद्धा स्टाईल डिस्प्ले ब्लॉक ही प्रॉपर्टी यूज करू शकताय. डिस्प्ले ब्लॉक प्रॉपर्टी HTML एलिमेंट शो करायचं असेल तर. आता इथं शो केले, बघा काय केले, आता इथं एक हेडिंग आहे, त्यानंतर पॅराग्राफ टेक्स्ट आहे. क्लिक मी करतोय त्यावेळी परत एक काय येतोय, अनदर टेक्स्ट येतोय. हा टेक्स्ट काय शो केला जातो कधी, ज्यावेळी मी या बटनवरती क्लिक करतोय त्यावेळी. या बटनवरती क्लिक केले, क्लिक मीवरती, तर काय होतोय, टेक्स्ट शो होतोय. मग त्यासाठी काय केले, स्टाईल डॉट डिस्प्ले ब्लॉक ही प्रॉपर्टी राईट केली. मग आता कुठल्या पोर्शनला डिस्प्ले हा टेक्स्ट येतोय, मला समजा हा टेक्स्ट कुठं करायचा आहे, क्लिक मी नंतर इथे डिस्प्ले झाला पाहिजे. त्यासाठी मला काय करायला लागेल, हा डेमो ID कुणाचा आहे, कुठल्या एलिमेंटचा दिला आहे बघा, PID इज इक्वल टू डेमो. हा पॅराग्राफ मी काय केला, इथून कट केला आणि या बटन नंतर पेस्ट केला, रन केला. आता इथं काय क्लिक मी आहे, क्लिक मीवरती क्लिक करतोय त्यावेळी इथं काय येतोय, टेक्स्ट हॅलो जावास्क्रिप्ट. हा जो काही टेक्स्ट असेल तो कशामुळे येतोय, तुमची इथं जी काही स्टाईल दिली, डिस्प्ले ब्लॉक, स्टाईल डॉट डिस्प्ले इज इक्वल टू ब्लॉक. तर हा जो काही कंटेंट असेल पीचा, कुठला PID इज इक्वल टू डेमो ID असणारा, त्यातले जे काही कंटेंट असतील ते कंटेंट काय केले जातात, डिस्प्ले केले जातात. इथं स्टाईल काय दिले, डिस्प्ले नन. ॲक्च्युअली इथं कंटेंट आहेत, रन केलं काय होते, ही स्टाईल मी काढून टाकतो, हॅलो जावास्क्रिप्ट. रन केलं काय होतं, इथं हॅलो जावास्क्रिप्ट येते. क्लिक केले की परत काय, हॅलो जावास्क्रिप्ट तुमचं इथं डिस्प्ले होणारच आहे. इथं डिफॉल्ट जे असेल ते तुम्हाला डिस्प्ले काय करायला लागेल, पहिल्यांदा स्टाईल नन करायला लागेल. आणि ज्यावेळी तुम्ही त्या बटनवरती क्लिक करताय त्यावेळी ते डिस्प्ले ब्लॉक चेंज करताय. म्हणजे हे जे काही नन आहे तुम्ही चेंज कशाला करताय, ब्लॉकला. त्यामुळं तुम्हाला जर शो करायचं असेल तर त्याची स्टाईल प्रॉपर्टीसुद्धा तुम्ही चेंज करू शकता. जावास्क्रिप्टचा यूज कशासाठी असणार आहे, तुमचे एलिमेंट्स जर काय असेल हाईड करायचे असतील किंवा शो करायचे असेल त्यावेळी जावास्क्रिप्ट यूज केले जाते. त्यानंतर HTML ॲट्रिब्यूट व्हॅल्यूज चेंज करायचे असतील, समजा SRCची व्हॅल्यू आहे ती तुम्हाला चेंज करायची आहे, इमेजचा पाथ असेल किंवा काय, तर त्यावेळीसुद्धा तुम्ही जावास्क्रिप्टचा यूज करू शकताय. किंवा HTML कंटेंट जरीसुद्धा काय करायचं असेल तुम्हाला चेंज करायचं असेल त्यावेळीसुद्धा तुम्ही जावास्क्रिप्ट यूज करू शकताय. तर जावास्क्रिप्ट कुठं यूज केली जाते किंवा राईट करताना कुठं करणार आहे. जावास्क्रिप्ट राईट करण्यासाठी काय केलं जाते, स्क्रिप्ट टॅग यूज केला जातो, स्क्रिप्ट स्क्रिप्ट टॅग कसा राईट केला जातो, इन HTML जावास्क्रिप्ट कोड इज इन्सर्टेड बिटवीन स्क्रिप्ट अँड /स्क्रिप्ट टॅग्स. आता हा जो जावास्क्रिप्टचा कोड आहे, हा जो कोड आहे काय म्हणणार, जावास्क्रिप्ट कोड, इट इज रिटन इनसाइड स्क्रिप्ट /स्क्रिप्ट. आता राईट करताना कुठं राईट करणार आहे बघा, हेडमध्ये कराल किंवा बॉडीमध्ये सुद्धा राईट करू शकता. आता इथं राईट केलं आहे काय, विथ द हेल्प ऑफ स्क्रिप्ट /स्क्रिप्ट. आता हा कुठं राईट केला आहे, बॉडीमध्ये स्क्रिप्ट यूज करून राईट केले. आता जिथं काय PID इज इक्वल टू डेमो,
डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय id डेमो डॉट इनर HTML माय फर्स्ट जावास्क्रिप्ट. हा जो टेक्स्ट आहे तो कुठं राईट होतोय, इथं p/p मध्ये इथं राईट होणार आहे. ज्यावेळी तुम्ही रन करताय त्यावेळी काय येतं, इथे माय फर्स्ट जावास्क्रिप्ट. हे राईट केलेलं कुठं आहे, असाइन कुठं होईल या p एलिमेंटला. कशा थ्रू, तुमच्या इनर HTML. नंतर जावास्क्रिप्ट फंक्शन्स आणि इव्हेंट्स. फंक्शन काय असणार आहे, फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ जावास्क्रिप्ट कोड. जावास्क्रिप्ट फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ जावास्क्रिप्ट कोड. जावास्क्रिप्ट कोडचा एखादा ब्लॉक असेल तर त्याला काय म्हणणार आहे, तुमचं फंक्शन. एक पर्टिक्युलर काय असेल, लाईन्स ऑफ कोड असेल एक ब्लॉक, की जो तुम्ही ॲज अ फंक्शन म्हणून यूज करू शकता. आता हे जे काही जावास्क्रिप्टचा ब्लॉक ऑफ कोड असेल किंवा फंक्शन्स असेल तर ते कॉल केल्यानंतर काय केलं जातं, त्या फंक्शनशी रिलेटेड जो काही कोड असेल तो एक्झिक्यूट केला जातो. आता हे कॉल कधी होणार आहे फंक्शन, ज्यावेळी एखादी इव्हेंट होते किंवा वेन इव्हेंट ऑकर्स द फंक्शन जावास्क्रिप्ट फंक्शन गेट्स कॉल्ड ऑर अ ब्लॉक ऑफ जावास्क्रिप्ट कोड इज एक्झिक्युटेड. एक्झाम्पल दिले बघा, जावास्क्रिप्ट इन हेड ऑर बॉडी. You can place any number of scripts in HTML document. Scripts can be placed in the body or in the head section of HTML page or in both. आता जावास्क्रिप्टचा कोड असेल तर तो कुठं राईट केला जातो, body/body राईट केला जातो, head/head राईट केला जातो, किंवा दोन्हीमध्ये head/head पण राईट केला जाऊ शकतो आणि body/body पण. आता हेड सेक्शनमधला काय केलं आहे, स्क्रिप्ट जावास्क्रिप्ट कोड कशी राईट करणार आहे, एक सिम्पल एक्झाम्पल दिले. इथे दिले HTML, त्यानंतर हेड आहे, हेड/हेड काय आहे, तुमचे स्क्रिप्ट आहे, त्याच्यामध्ये एक फंक्शन राईट केलं आहे. फंक्शन माय फंक्शन ओपनिंग कर्ली ब्रॅकेट क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, आणि त्याच्यामध्ये तुमचा जावास्क्रिप्टचा कोड आहे. आता हे फंक्शन आहे माय फंक्शन, कधी कॉल होणार आहे, कॉल कुठे केलं आहे, हे जे काही बटन दिले, समजा बटन टाईप इज इक्वल बटन ऑन क्लिक इज इक्वल टू माय फंक्शन. आता इथे हे फंक्शन कॉल केले कधी, यावेळी ऑन क्लिक इव्हेंटला हे फंक्शन कॉल केलं आहे. आता हे डिफरंट टाईपचे इव्हेंट्स असतील, ऑन क्लिक, ऑन डबल क्लिक, ऑन माऊस ओव्हर, ऑन माऊस ऑन फोकस चेंज, वेगवेगळ्या टाईपचे काय असणार आहेत इव्हेंट्स असतील. मग ज्यावेळी इव्हेंट घडतील त्यावेळी काय होणार आहे, तुमचं फंक्शन्स काय करू शकता, तुम्ही कॉल करू शकता वेगवेगळे फंक्शन जशा किंवा ज्या टाईपचे इव्हेंट्स असतील त्यानुसार. आता इथं ऑन क्लिक इव्हेंट घेतली म्हणजे काय, इथे एक बटन घेतले, त्या बटनवरती मी ज्यावेळी क्लिक करतोय त्यावेळी काय होईल, माय फंक्शन कॉल होईल. आता हे माय फंक्शन काय करतं आहे, माय फंक्शन ज्यावेळी कॉल करतो त्यावेळी तुमचा जो काय टेक्स्ट आहे कुठला, पॅराग्राफ चेंज, ज्याचा ID डेमो आहे, हे पॅराग्राफ लिहिलेला आहे, डेमो ID असणारा कंटेंट कुठला आहे, एलिमेंट आहे P. तर Pमध्ये काय आहे, पॅराग्राफ. जेव्हा मी ह्या बटनवरती क्लिक करतो त्यावेळी पॅराग्राफ चेंज कशात होईल, पॅराग्राफ चेंजमध्ये. ज्यावेळी क्लिक करतो त्यावेळी काय झालं, पॅराग्राफ चेंज टू पॅराग्राफ चेंज्ड. हा काय झाला, जावास्क्रिप्टचा यूज. आता इथं स्क्रिप्ट कुठं राईट केले, हेड/हेडमध्ये. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल कुठं आहे, जावास्क्रिप्ट इज रिटन इन बॉडी, इनसाइड बॉडीमध्ये सुद्धा काय करू शकता तुम्ही, स्क्रिप्ट राईट करू शकता. आता इथे बॉडी स्टार्ट्स हिअर, एंड्स हिअर. सो बिफोर एंडिंग दिस बॉडी पार्ट द स्क्रिप्ट इज रिटन. बॉडी एंड व्हायच्या अगोदर ती स्क्रिप्ट इथं राईट केले. आता सेम मगाची जी स्क्रिप्ट आहे तीच आहे, फंक्शन कुठला आहे, माय फंक्शन राईट केले, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, आणि त्यानंतर हा स्क्रिप्ट. हे ज्यावेळी रन करून आउटपुट सेम राईट केलं काय होते, पॅराग्राफ चेंज होते. आता ही स्क्रिप्ट इथं राईट करायच्या ऐवजी तुम्ही इथं हेड/हेडमध्ये सुद्धा राईट करू शकता किंवा बॉडी/बॉडीमध्ये सुद्धा राईट करू शकता. त्यानंतर एक्सटर्नल जावास्क्रिप्ट. आता एक्सटर्नल जावास्क्रिप्ट म्हणजे काय असणार आहे, दॅट स्क्रिप्ट्स दॅट कॅन बी प्लेस्ड इन एक्सटर्नल फाईल्स. एखादी एक्सटर्नल फाईल आहे आपण क्रिएट केली, जसे CSS आपण क्रिएट करत होतो तसेच काय जावास्क्रिप्टच्या कोडसाठी आपण काय सेपरेट फाईल क्रिएट करू शकतो. त्या फाईलमध्ये काय असणार आहे, तुमचा जावास्क्रिप्टचा कोड असेल. आता एक सॅम्पल
.js फाईल क्रिएट केलं. पण जावास्क्रिप्टचा कोड असेल तर त्या फाईलचं एक्सटेन्शन काय असेल .js. JS मीन्स जावास्क्रिप्ट. आता MyScript.js फाईलमध्ये कोड काय लिहिला आहे, एक सॅम्पल फंक्शन माय फंक्शन document.getElement.by_id_demo.inner_html पॅरेग्राफ चेट. तुमचं आता एखादं HTML पेज आहे की ज्याच्यामध्ये काय ही लिंक किंवा हा कोड तुम्हाला इन्क्लूड करायचा आहे. तर कसं करणार आहे, त्यासाठी तुम्हाला स्क्रिप्टमध्ये SRS ॲट्रिब्यूटमध्ये त्या फाईलचं पाथ किंवा फाईल नेम यूज करायला लागेल. इथं ॲब्सोल्यूट URL असेल किंवा रिलेटिव्ह असेल, कुठलाही कम्प्लीट पाथ असू शकतो किंवा जस्ट फाईल नेम डिपेंडिंग अपॉन वेअर दिस JS फाईल इज लोकेटेड ऑर प्लेस्ड. एक्झाम्पल दिले, काय केले बघा. आता इथं JS फाईल फक्त इन्क्लूड केले. जावास्क्रिप्टचा कोड इथं कुठं राईट केलं आहे का, इथं हेडमध्ये पण नाही आणि बॉडीमध्ये पण नाही. फक्त इथं स्क्रिप्ट टॅगमध्ये काय केलं, SRS MyScript.js. MyScript.js मध्ये जे काय लिहिलं असेल कुठलं, हे जे काही फंक्शन आहे, फंक्शन माय फंक्शन document.getElement.by_id हे कुठं असणार आहे, तुमच्या MyScript.js फाईलमध्ये. आता सॅम्पल तुम्हाला काय करायचं आहे, हाच कोड लोकली रन करायचा असेल तर काय करणार आहे, तुम्हाला एक काय करायला लागणार आहे, फाईल तयार करायला लागेल. कुठली, कोड राईट केला आहे, हा जावास्क्रिप्ट कोड आहे की ज्याच्यामध्ये एक फंक्शन राईट केलं आहे. एक फंक्शन राईट केलं, त्यानंतर ही फाईल सेव्ह करताना कुठल्या नावाने सेव्ह करणार आहे, आता सेव्ह करताना बघा इथं फाईलचं नाव काय दिलं आहे बघा, MyScript.js. सेव्ह करताना कुठं करूया, फाईल सेव्ह ॲज. तुमचा जो काय फोल्डर असेल, एफ ड्राईव्हमध्ये आपण फोल्डर क्रिएट केलेलं कुठला HTML डेमो, त्या HTML डेमो फोल्डरमध्ये काय CSS फोल्डर आहे, इमेजेस आहे, JS आहे आणि याच्यामध्ये इथे HTML फाईल्स असते. JS फाईलमध्ये आपण काय करतोय, तो कोड राईट करणार आहे. त्या फाईल नेम काय दिले, MyScript.js. ही फाईल सेव्ह कुठे केली, तुमचे एफ ड्राईव्हमध्ये HTML डेमोमध्ये JS फोल्डरमध्ये MyScript.js. त्यानंतर तुमचे जे काय हा कोड आहे, ही जे काही HTML फाईल आहे, ही HTML फाईलचा कोड राईट केला, सेव्ह केलं कुठं, हे JS1 अप लोकेशन काय केलं, फाईल नेम गिवन ॲज जावास्क्रिप्ट demo.html. पेज नेम कुठला आहे, जावास्क्रिप्ट demo.html, एक्सटेन्शन HTML, कारण याच्यामध्ये HTML कोड आहे. तर ही जी फाईल आहे MyScript.js ती कुठल्या लोकेशनला आहे, ही तुमची जावास्क्रिप्ट demo.html आणि तुमची JS फाईल कुठं आहे, JS फोल्डरमध्ये MyScript.js आहे. त्यामुळं HTMLमध्ये पण इथं SRS लिहिताना राईट करताना फाईलचा जो काही पाथ असेल तो पाथ डिफाईन करायचा, कुठं स्क्रिप्ट SRS JS/MyScript.js. आता ही फाईल रन केली, राईट क्लिक, ओपन विथ क्रोम, राईट केलं काय होतं, पॅरेग्राफ चेंज्ड. आता इथं काय करतोय, या फाईलचं पाथ इथं चेंज करतोय. सेव्ह केलं, रिफ्रेश केला, क्लिक करतो. क्लिक केलं तर काय होते, काहीच ॲक्शन होत नाही. पॅरेग्राफ आहे तो चेंज होतोय, काही इनर HTML टेक्स्ट असेल त्याने काही होत नाही का. आणि आपण जो पाथ दिलेला आहे तो पाथ प्रॉपर नाही, कारण या रिलेटेड ह्या बटन्स रिलेटेड जे काय ह्या बटन कुठला आहे, राईट बटनवरती क्लिक केल्यानंतर काय झालं पाहिजे, ऑन क्लिक इव्हेंट होते. ऑन क्लिक इव्हेंटला माय फंक्शन कॉल केलं जाते. माय फंक्शनसाठीचा कोड कुठल्या फाईलमध्ये राईट केला आहे, MyScript.js फाईल. MyScript.js फाईलमध्ये माय फंक्शन आहे, त्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे राईट. आता ही MyScript.js फाईल त्याचा प्रॉपर पाथ कुठं आहे, ती JS फोल्डरमध्ये आहे. त्यामुळं प्रॉपर पाथ असेल तरच काय होणार आहे, तुमचं इथले जे काही कंटेंट असतील किंवा क्लिक केल्यानंतर जे काही ॲक्शन व्हायला पाहिजे ती इथं होते. टेक्स्ट चेंज व्हायला पाहिजे, टेक्स्ट चेंज होतं क्लिक केल्यानंतर.
त्यानंतर ॲडव्हान्टेजेस, कशाचे, एक्सटर्नल जावास्क्रिप्टचे ॲडव्हान्टेजेस. काय केलं जातं आहे, यू कॅन प्लेस द स्क्रिप्ट्स इन एक्सटर्नल फाईल्स, सो इट सेपरेट द HTML अँड कोड. तुमचा ॲक्च्युअल जावास्क्रिप्टचा कोड असेल तो एका वेगळ्या फाईलमध्ये असेल आणि HTML कोड असेल तो वेगवेगळ्या फाईलमध्ये असेल. आता इथं हे बघितलं, हा HTML डेमो फोल्डर आहे, त्याच्यामध्ये काय आहेत, ह्या HTML फाईल्स आहेत. त्यानंतर जावास्क्रिप्टचा कोड JS फोल्डर आहे, त्याच्यामध्ये हा जावास्क्रिप्टचा कोड आहे. त्यानंतर CSSमध्ये काय केलं आपण, CSSचा कोड आहे. हे सेपरेशन करू शकतो कशा थ्रू, सेपरेट जर काय एक्सटर्नल फाईल आपण यूज करत असो जावास्क्रिप्टसाठी. तर आता एक्सटर्नल फाईल्स लिंक करायचे, तर त्यासाठी काय करणार आहे, स्क्रिप्ट SRचे ॲट्रिब्यूट यूज करायचे. त्याच्यामध्ये त्या फाईलचं नेम किंवा फाईलचा जो काही पाथ असेल किंवा URL असेल ते तुम्ही राईट करू शकता. नंतर एक्सटर्नल रेफरन्सेस, एखादी JS फाईल आहे ती एक्सटर्नली अनादर सर्व्हर किंवा लोकेशनला असेल तर ती सुद्धा तुम्ही इथं इन्क्लूड करू शकता. त्यावेळी काय करायला लागतं, तुम्हाला कंप्लीट पाथ इथं राईट करायला लागेल. हे जे काय प्रोटोकॉल असेल, :/, त्यानंतर डोमेन नेम, त्यानंतर त्या डिरेक्टरी, त्यानंतर फाईल नेम, जे काय पाथ असेल तो कंप्लीट पाथ इथं राईट करायला लागेल. इथे एक्झाम्पल शो केले, इथं काही कंप्लीट पाथ नाही. म्हणजे ही जी फाईल आहे myscript1.js ही कुठं असणार आहे, त्याच मशीनमध्ये JS फोल्डरमध्ये. नंतर इथं दिले काय myscript1.js. आता ही फाईल कुठं आहे, तुमची HTML फाईल असेल तिथंच त्याच लोकेशनला किंवा त्याच्या शेजारीच काय असेल तुमची JS फाईल असेल सेम डिरेक्टरीमध्ये. त्यानंतर बाकीचे हे जे काही पोर्शन कुठलं जावास्क्रिप्ट आउटपुट किंवा जावास्क्रिप्ट स्टेटमेंट्स, व्हेरिएबल्स, ऑपरेटर्स असतील तर हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.